त्यांचं बाळ मेलं मेलं म्हणजे काय दगडाने ठेचून दगड खून करण्यात आला अशी गावात चर्चा आहे. हो असं तो दगडात ठेचून जर खून केला तो शंभराने केला अशी चर्चा आहे. तो दगड कुठेतरी पुरून ठेवलाय आणि तो दगड पुरण्यात तुमचा हात आहे अशी गावात चर्चा आहे. का बोलता तुम्ही? माझा स्वभाव तसा नाही. अरे मी कधी जातो घरून तर खालच्या माळीन जातो, घरी येतो खालच्या माळीन येतो, कधी कधी तर स्वयंपाकखोलीच्या एकदम संडासमध्ये जातो. डायरेक्ट झालं पाणी घेऊन हा बहुत साधा माणूस आहे. रुपा बस तुझा माझा संबंध असेल. बिलकुल चूक. समजा मी हे सांगितलं तर तो संपू मला सोडणार नाही. अरे काय समजा काहीच नाही काही नाही बघ तोंडातच आहे. किती लोकांचा मार खाल्ला आहे माहिती आहे का? अजिबात काळजी करू नका. आणि मी म्हणतो तुमचं वय होत आहे आता, एक पोरगी आहे, विचार करा. अरे तुम्ही तो दगड आणून द्याल पोलिसात देऊ आपण, तुम्ही बयान द्या त्याच्या विरुद्ध आणि खरं खरं ते सांगा. हो कमीत कमी तुम्ही माफीच्या साक्षीदार व्हाल, शिक्षा तरी कमी होईल. नातू खेळ व्हाल तरी, नाही तर आयुष्यभर जेलमध्ये सडत बसाल नाही. ठीक आहे ठीक आहे. हा सांगा कुठे ठेवलाय? काय इकडे करा. हा अरे काहीच नाही समजलं मला. हे का पद्धत आहे का सांगण्याची? तुम्ही असं करा बरोबर सांगा आणि हळूवार सांगा. हा माहिती कुठे गेलं? ठीक आहे मग घ्या आणि पोलीस स्टेशनमध्ये चला. ठीक आहे आजच आपण बयान देऊ. हा हा चला आणि आजच बयान द्यायचं, सगळं खरं खरं सांगायचं. ओके ठीक आहे चला. ठीक आहे मी येतो. जरा मला दारापर्यंत सोडा सन्मानानं. मी येतो. काय आतमध्ये जा ना दोघं. मी येथे थांबतो चौकीला. लोक आल्यानंतर म्हणतो इकडे काम सुरू आहे, रस्ता बंद आहे. अरे सायंकाळी जेवायला बोलत होती म्हणून मी बोलत होतो. काय विचार करता तुम्ही? चला सोडा. अजी अजी अजी